पण ह्या सगळ्या निराशेच्या गर्तेत आता बदलाचे वारेही वाहू लागले आहेत. या स्त्रिया आता फक्त बळी म्हणून जगत नाहीयेत, तर त्या स्वतःच्या हक्कांसाठी लढायला उभ्या राहिल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था आणि अगदी न्यायालयीन यंत्रणाही त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. दिशा आणि लीडर्स सारख्या संस्था त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत. आणि नुकताच कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय त्यांच्यासाठी एक मोठा कायदेशीर विजय ठरला आहे. या स्त्रियांच्या शब्दांतच त्यांची ताकद आणि त्यांची हतबलता दोन्ही दिसतं. अपर्णा सियालींसारख्या स्त्रिया मुलांसाठी त्याच धोकादायक जंगलात परत जातात, ज्या जंगलाने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं. तिथे काम करणाऱ्या लोकांच्या मते बदल हळू आहे, पण तो निश्चितपणे होतोय, आणि हीच एक मोठी आशेची गोष्ट आहे. आणि अली मोती यांचे हे शब्द ते सगळं काही सांगून जातात. त्या फक्त बळी नाहीत, त्या वाचलेल्या आहेत, त्या लढवय्या आहेत, त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. तर मग या संपूर्ण कथेत खरा शिकारी कोण? जंगलात फिरणारा तो वाघ की समाजात खोलवर रुजलेली ही अंधश्रद्धा? याचा विचार नक्की करायला हवा.